महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नागाव पर्यटन व्यवसायाला शिस्तीची नवी दिशा। सरपंच हर्षदा मयेकर यांच्या पुढाकारातून पोलीस व्यावसायिकांची ऐतिहासिक बैठक। कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या नागावच्या पर्यटन व्यवसायाला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकट मिळावी, तसेच पर्यटकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने नागाव ग्रामपंचायत आणि अलिबाग पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली पर्यटन व्यावसायिकांची विशेष बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। सरपंच सौ हर्षदा निखिल मयेकर यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीला पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला। नागाव ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीत हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्स, बीचवरील पर्यटन व्यवसाय तसेच अन्य पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी सहभाग नोंदवत विविध विषयांवर चर्चा केली। बैठकीच्या प्रारंभी नागावचे माजी सरपंच श्री नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पांडे यांनी पर्यटन व्यावसायिकांना कायदेशीर जबाबदाऱ्या, आवश्यक परवानग्या, नोंदवही व्यवस्थापन, पर्यटकांच्या सुरक्षेचे निकष, शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन याबाबत सखोल मार्गदर्शन केले। नागाव हे राज्यातील अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित बनवण्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाने नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीत व्यावसायिकांनी पर्यटन व्यवसायातील विविध अडचणी, प्रशासकीय प्रश्न, सुरक्षाविषयक बाबी तसेच स्थानिक समस्यांबाबत खुलेपणाने मते मांडली। पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी प्रत्येक प्रश्न संयमाने ऐकून घेत समाधानकारक उत्तरे दिली, त्यामुळे उपस्थित व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। बैठकीतील सर्वात महत्त्वाची घोषणा करताना श्री पांडे यांनी नागावमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत्या महिनाभरात ती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले। पर्यटनाच्या वाढत्या व्याप्तीमुळे पोलीस चौकीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती, त्यामुळे ही घोषणा नागावच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे। या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर श्री सचिन राऊळ, उपसरपंच सौ मंगल नागे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, सर्कल अधिकारी तसेच नागावमधील पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान नागावच्या सरपंच सौ हर्षदा निखिल मयेकर यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा चर्चा या बैठकीच्या निमित्ताने रंगली। ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक नागरिक, पर्यटन व्यावसायिक आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधत विकास कामे राबवणाऱ्या लोकाभिमुख सरपंच म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। गावातील कोणतीही अडचण असो, सामाजिक प्रश्न असो किंवा विकास कामांचा विषय असो, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणाऱ्या सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। त्यामुळे नागावसह रायगड जिल्ह्यातही त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। बैठकीच्या समारोप प्रसंगी सरपंच सौ हर्षदा मयेकर यांनी पोलीस प्रशासन, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांचे आभार मानले। ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून नागावला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध, पर्यटकाभिमुख आणि आदर्श पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले। पर्यटन वाढले पाहिजे, पण ते सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीतच वाढले पाहिजे। नागावच्या विकासासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिक यांची ही त्रिसूत्री सहकार्यात भविष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश पुंडेसह तृप्ती भोईर, रेवदंडा।